नमस्कार. हातवेमसेनच्या सगळ्या मराठवाड्यातील दर्शकांचं खूप खूप स्वागत आहे आणि खास चर्चा खास डॉक्टरांसोबत या शोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या शोमध्ये आपण वेगवेगळ्या तज्ज्ञ डॉक्टरांशी वेगवेगळे आजार आणि त्यांच्या संबंधित जे उपचार आहे त्याच्यावरती बोलत असतो. आज मेडिकवर हॉस्पिटलची तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आपल्यासोबत आहे. आर्थोची पूर्ण जी टीम आहे ती आपल्याला सगळं जे हाडांचे आजार आहे, स्पाईनचे आजार आहे त्यावरती मार्गदर्शन करणार आहे. तर माझ्यासोबत जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांच्या सगळ्यात अगोदर त्यांचा आपण परिचय करून घेऊयात. सगळ्यात अगोदर ती माझ्यासोबत आहेत किशोर मुंडे सर. मुंडे सर MS आर्थो आहेत. सर, काय सांगाल आपल्याबद्दल आणि आपण कधीपासून या क्षेत्रात काम करताय? नमस्कार, मी डॉक्टर किशोर मुंडे. मी संभाजीनगर येथील मेडिकल रुग्णालयात जॉईंट रिप्लेसमेंट आणि आर्थोस्कोपी सर्जन आहे. मी इथे गेल्या 1 वर्षापासून कार्यरत आहे. यापूर्वी मी मुंबईतील सायन रुग्णालयात असिस्टंट प्रोफेसर या पदावर सेवा दिलेली आहे. मी माझं प्रशिक्षण हे MS आर्थो हे एम्स जोधपूरहून पूर्ण केलेलं आहे आणि त्यानंतरचं फेलोशिप जॉईंट रिप्लेसमेंट आणि आर्थोस्कोपी हे साऊथ कोरिया या देशातून पूर्ण केलेलं आहे. त्याच्यावर माझ्यासोबत विवेक देशमुख सर आहे. डॉक्टर विवेक देशमुखांची वेगळी ओळख स्पाईनमध्ये करून द्यावी असं नाही आहे, पण सर पण आपल्यासोबत आहेत. त्यांच्या खूप साऱ्या स्पाईन सर्जरींचा आणि खूप अनुभव आहे. सर, आपल्या सेवेबद्दल काय सांगाल? सर, थँक्यू. सर्वप्रथम MCNच्या सर्व व्ह्युअर्सला माझा नमस्कार. मी डॉक्टर विवेक देशमुख. गेल्या 15 वर्षापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये आपली रुग्णसेवा कार्यरत ठेवतो आहे. याच्यापूर्वी मी औरंगाबाद येथील सिग्मा हॉस्पिटलमध्ये होतो, पण गेल्या 3 वर्षापासून मी पूर्णवेळ मेडिकल हॉस्पिटल इथे कार्यरत आहे. माझं विशेष प्रावीण्य जे आहे हे हाडांमधील त्यातल्या त्यात मणक्यांमध्ये आहे. गेल्या 15 वर्षामध्ये आमच्या टीमनी सहकाऱ्यांसोबत आम्ही मिळून जवळजवळ 7,000पेक्षाही जास्त शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडलेल्या आहेत. मणक्यांचं जे आजार होते, ज्याबद्दलची जी भीती होती, ती आमची टीम थोडीशी दूर करण्यामध्ये मला वाटते की ह्या गेल्या 15 वर्षापासून झटत आलेली आहे आणि त्याचं थोडंसं नक्कीच आता पॉझिटिव्ह इफेक्ट आम्ही आजकाल बघत चाललो आहे. ह्या प्रोग्राममधनं आम्हाला अजून ह्या ज्या काही गैरसमज असतील हे दूर करायचे आहेत. धन्यवाद. नक्कीच. म्हणजे हा जो कार्यक्रम हा सगळ्यांना एक नवीन काय म्हणता येईल त्याला गायडन्स देऊन जाईल की ह्या आजारांना न घाबरता आपण त्यांना सामोरं गेलं पाहिजे. माझ्यासोबत अजून जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत, डॉक्टर पुनीत मालपाणी सर, तेही आज आपल्याला हाडांच्या दुखण्याबद्दल सांगणार आहेत. सर, आपल्याबद्दल आपल्या सेवेबद्दल काय सांगाल? नमस्कार, मी डॉक्टर पुनीत मालपाणी. मी MS ऑर्थोपेडिक्स औरंगाबाद येथे मागील 12 वर्षापासून कार्यरत आहे. मी आधी कमलनयन बजाज हॉस्पिटलला कार्यरत होतो. आता मागील 3 वर्षापासून मी मेडिकवर हॉस्पिटल येथे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून संलग्नित आहे. आम्ही मागील 10 ते 12 वर्षामध्ये जवळपास 1500 ते 2000च्या वर जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज केलेल्या आहेत, ज्यामध्ये मेनली आम्ही नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट ह्या सर्जरीज केलेल्या आहेत. आजच्या या कार्यक्रमामधनं आम्ही तुम्हाला हाडांच्या आजारासोबत गुडघ्याचे आजार, खुब्याचे आजार आणि त्याच्या प्रत्यारोपणाबद्दल काही माहिती देऊ, ज्याच्याने ह्या आजाराबद्दलचे जे काही डाऊट्स आहेत ते आम्ही बऱ्यापैकी दूर करण्यामध्ये प्रयत्न करू. धन्यवाद. मी मालपाणी सरांकडनं सुरुवात करेल इकडनं आहे. तर सगळ्यात पहिला प्रश्न मला डॉक्टर मालपाणी सरांना विचारायचा. सर, खूप धकाधकीचं जीवन आहे, सगळ्यांनी खूप रेस आहे, स्पर्धा आहे, पण त्यामुळे हाडांचं दुखणं आणि सांध्याच्या दुखण्याच्या आजारातही तितक्याच प्रमाणात वाढ होती आहे. हे असं का घडतं? म्हणजे पहिलं खूप कमी प्रमाणात हाडांच्या डॉक्टरांकडे जाणं असायचं, पण आता हल्ली जे किंवा वय असायचं 45 नंतर सांधे दुखायला लागले, 50 नंतर, 60 नंतर, ते आता खूप अलीकडचं जे काळामध्ये त्याचं वय कमी झालं आहे. तर कसं बघता याकडे? प्रश्न एकदम चांगला आहे, कारण की धकाधकीचं जीवन जसं तुम्ही म्हणताय, सगळीकडे रेस लागलेली आहे, सगळे धावपळीत आहेत. ह्या धावपळीच्या जीवनामध्ये आपलं कामाकडे लक्ष भरपूर आणि आपल्या तब्येतीकडे लक्ष बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. त्यात मेनली मी सांगेन की आपल्या खाण्याच्या पद्धती आणि आपल्या जगण्याच्या पद्धती यामध्ये खूप मोठा फरक झालेला आहे. जसं तुम्ही म्हणाले की सुरुवातीच्या काळामध्ये अजून 20-30 वर्षाआधी ऑर्थोपेडिक्सकडे जाण्याची तेवढी गरज पडायची नाही, पण आता बऱ्यापैकी आणि त्यातल्या त्यात कमी वयाचे पेशंटसुद्धा ऑर्थोपेडिक्स डॉक्टरांकडे काही ना काही त्रास घेऊन पोहोचतात आणि जो की त्यांना लवकर बरा करायचा असतो. ह्यामध्ये जेवणाच्या पद्धती, जेवणाचा कंटेंट आणि जगण्याच्या पद्धती, जेवणाच्या वेळा, अनियमित वेळा हा एक फार महत्त्वाचा भाग आहे याच्यामध्ये. नियमित वेळेमध्ये जेवण हा एक चांगला भाग आहे, त्यातला कंटेंटही व्यवस्थित असणे गरजेचं आहे. त्याच पद्धतीने व्यायामाकडे दुर्लक्ष बरंच होत चाललं आहे. सगळ्यांनी सकाळी का होईना 40 to 45 मिनिट्स वॉकिंग आणि एक 30 मिनिट्स एक्सरसाइजमध्ये प्राणायाम, योगा
केले आणि बऱ्यापैकी यामध्ये सुधारणा होते. कारण आम्ही दैनंदिन OPDमध्ये बघतो की यातल्या बरेचसे पेशंट हे यंग पेशंट्स आहेत, 25-30 इयर्सचे पेशंट आहेत, ज्यांना बऱ्याचशा अशा कंप्लेंट्स असतात ज्या गोळ्या औषधांपेक्षा लाईफस्टाईल चेंजेस आणि डायटरी चेंजेसनी बऱ्यापैकी इम्प्रूव्ह करता येतात. सर मुंडे सरांकडे मला यायचं आहे. सर, सांधेदुखीच्या बद्दल जे पेशंट रुग्ण येत आहेत आता खूप वाढत आहेत किंवा अर्ली एजेसमध्ये होत आहेत, तर याच्यावरती काय उपाय आहे, कसं तुम्ही बघता आणि काय उपचार केले जातात? सुरुवातीला सांधेदुखी ही होते कशामुळं यासाठी आपण निदान लावण्यासाठी त्याला क्लिनिकल एक्झामिनेशन आणि हिस्ट्रीवरून पेशंटला ज्या तक्रारी आहेत त्या आपण चेक करत असतो. त्यानंतर एक्सरे, CT, MRI आणि ब्लड टेस्ट म्हणजे रक्त तपासण्या या सगळं करून आपण त्याचं निदान लावत असतो. नेमकं जेव्हा आपल्याला कारण कळतं त्या कारणाच्या हिशोबाने आपल्याला त्याची ट्रीटमेंट करावी लागते. त्यामध्ये जर गुडघेदुखी जर आपल्याला सांधेदुखी जर आपल्याला त्यामध्ये आतमधले जे लिगामेंट आहेत किंवा त्या आतमधल्या ज्या गाद्या आहेत त्यांना मार लागल्यामुळे जर होत असेल तर त्याप्रमाणे आपल्याला दुर्बिणीद्वारे त्यामध्ये शस्त्रक्रिया करता येते. जर गुडघेदुखी ही सांधेदुखी किंवा सांध्याची झीज झाल्यामुळे जर होत असेल तर तेव्हा आपल्याला जॉईंट रिप्लेसमेंट किंवा गुडघ्यामध्ये इंट्राआर्टिक्युलर इंजेक्शन्स अशी ही उपचार पद्धती करता येत असते. म्हणजे जसं ज्या पद्धतीने सांध्यांचं दुखणं आहे त्याच पद्धतीने एक मणके दुखीचेही रुग्ण मोठ्या प्रमाणात येत आहेत की मणक्याच्या दुखण्यामध्ये जे आहेत मग हातापायाला मुंग्या येणं किंवा हात व्यवस्थित तितका काम न करणं, पायांच्या याच्याकडं आणि मणक्याच्या आजारांमध्ये खूप जास्त वेदना असतात. तो म्हटलं जातो की तो ब्रेनशी संबंधित असतं, ते आपला मणका आहे, त्या सगळ्या गोष्टी. तर मला विवेक देशमुख सरांकडे यायचं आहे की सर, मणक्याचे आजार का वाढत आहे, मणक्याची एकूण रचना कशी असते आणि मणक्याच्या आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, कसं बघता याच्यात? थोडक्यात सांगायचं तर मणका जो असतो आपला पाठीचा कणा जो स्पाईन हा आपल्याला उभं राहण्यासाठी किंवा बायपेडल राहण्यासाठी बनलेला आहे. पाठीच्या कण्याचं महत्त्वाचं काम म्हणजे उभं राहणं तर आहे, पण आपल्या शरीराला जी लवचिकता आलेली असते ही सुद्धा पाठीच्या कण्यामुळे आलेली असते. पाठीच्या कण्यामध्ये आपण जर बघितलं तर 33 मणके असतात आणि त्यापैकी 24 मणके जे असतात जे मान, पाठ आणि कमरेमध्ये असतात हे मोबाईल सेगमेंटमधले मणके असतात, त्याच्यामध्ये आपण वाकू शकतो. पाठीच्या कण्यातनं वाकताना मूलतः मणक्याच्यामध्ये एक डिस्क नावाचा अवयव असतो ज्याला मी गादी म्हणतो. तर ही गादी जी असते ही याच्यामध्ये फार इम्पॉर्टंट रोल प्ले करत असते. ही गादी जी असते ही आपल्या शॉक ऑब्झर्व्हरसारखी असते. महत्त्वाचे जे मणक्याचे दुखणे आपण बघतो ज्याला कॉमनली आपण स्पॉन्डिलोसिस किंवा स्लिप डिस्क म्हणतो, हे जे आजार आहेत हे प्रामुख्याने या गादीभोवतीचेच आजार आहेत. याच्यामध्ये होतं हे की ही जी गादी आपल्या शॉक ऑब्झर्विंग स्ट्रक्चरसारखी बिहेव करत असते तर हिच्यामध्ये ॲक्च्युली पाणी असतं आणि हे पाणी विथ एज थोडंसं कमी व्हायला लागतं. पण आजकालच्या बैठ्या जीवनशैलीमुळे ज्याला सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणतो आपण, तर मणक्यावर ह्या गादीवर विशेषतः मानेतल्या किंवा कमरेतल्या जास्त जोर पडतो. म्हणजे आपण जे आजकाल बैठी जीवनशैली अडॉप्ट केलेली आहे याच्यामध्ये आपण बसताना कधी सरळ बसत नसतो. आपण थोडंसं समोर वाकून जेव्हा बसतो त्यावेळेस आपल्या कमरेवर किंवा मानेवर वरच्या शरीराच्या वजनाच्या 6 पट जास्त जोर पडतो आणि त्याच्या परिणामस्वरूप या मणक्यातल्या गाद्यांची झीज खूप लवकर व्हायला लागते. आजकाल मोबाईलचा एक्सेसिव्ह यूज हे सुद्धा मानेतल्या गाद्या लवकर विकण्याचं कारण ठरतं आहे. जेव्हा आपण वाकून एखादी काम करतो किंवा मोबाईलवर मेसेजिंग करतो वगैरे, त्याला आजकाल मेडिकल भाषेमध्ये आम्ही टेक्स्ट नेक सिंड्रोम म्हणतो. तर एका सर्वेनुसार मानेतल्या ह्या गाद्या ज्या आहेत 15 मिनिटं जरी आपण मोबाईलचा वाकून उपयोग केला तर जवळजवळ त्याचा विअर अँड टिअर रेट किंवा झीज होण्याचा जो वेग असतो हा 6 पट जास्त वाढतो. त्याच्यामुळे यंग एजमध्ये सुद्धा आजकाल मोबाईलमुळे मानेचे दुखणे किंवा सर्वायकल स्पॉन्डिलोसिस किंवा बैठ्या जीवनशैलीमुळे लंबार स्पॉन्डिलोसिस हे फार कॉमनली आपण पाहतोय. खूप म्हणजे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, सगळ्यांसाठी लागू आहे. मोबाईलचा वापर इतका वाढलाय की एकदम बरोबर. प्रत्येकाच्या मोबाईल आपण दिवसातनं तासन-तास वाकून 8 तास प्रत्येकाच्या स्क्रीन एकदम बरोबर. तर याच्यात ज्या मणक्याच्या मग यात आजार प्रामुख्याने कुठले कुठले आजार आहे या विकारांमध्ये? प्रामुख्याने जसं मी सांगितलं की स्पॉन्डिलोसिस जो हा मणक्यातल्या गादीशी संबंधित आजार असतो, त्याच्यामध्ये गादी मणक्यातली वीक होऊन मानेमध्ये किंवा कमरेमध्ये तीव्र स्वरूपाच्या वेदना यायला लागतात. मानेतली जर गादी जास्तच वीक झाली तर त्याच्यामुळे कधी कधी मणक्याच्या आतल्या बाजूनी एक मुख्य नस गेलेली असते ज्याला मी स्पायनल कॉर्ड म्हणतो. ही स्पायनल कॉर्डसुद्धा कधी कधी या वीक झालेल्या गादीमुळे कंप्रेस होऊन हातापायात मुंग्या येणं, हातापायात बधिरता येणं, चालताना तोल जाणं वगैरे ही सगळी लक्षणं यायला लागतात. स्पॉन्डिलोसिस व्यतिरिक्त आपण जो कॉमनली आजार बघतो ज्याला आपण डिस्क हर्निएशन म्हणतो आम्ही मेडिकल भाषेमध्ये, त्याला स्लिप डिस्क जसं आपण म्हणून ओळखतो. याच्यामध्ये मणक्यातले गादीचं आवरण जास्त आहे, कुठल्या तरी इंजुरीमुळे आघातामुळे फाटतं आणि आतला जो गादीचा गाभा असतो ज्याच्यामध्ये पाणी स्टोअर्ड असतं हा गाभा बाहेर येऊन मुख्यतः स्पायनल कॉर्डला कंप्रेस करतो. मानेमध्ये जर झालं तर ते मानेमध्ये त्याच्यामुळे मग तीव्र स्वरूपाच्या हातामध्ये वेदना येणं, हातापायात ताकद कमी होणं, हातातनं वस्तू पडणं, चालताना तोल जाणं या गोष्टी व्हायला लागतात. आणि कमरेच्या बाबतीमध्ये झालं तर कमरेतल्या ज्या नसा असतात त्या दबून पायामध्ये तीव्र स्वरूपाच्या वेदना कधी कधी व्हायला लागतात, त्याला आम्ही शियाटिका म्हणतो. तिसरं कॉमनली दुखणं म्हणजे लिस्थेसिस, स्पॉन्डोलिस्थेसिस म्हणतो आम्ही. त्याच्यामध्ये मणक्याची संरचना जी असते, अलाइनमेंट जी असते, ही डिस्टर्ब व्हायला लागते. ज्या प्रकारे बऱ्याच लोकांमध्ये विथ एज दात थोडेसे लूज व्हायला लागतात, तसं कधी कधी कमरेतले मणकेसुद्धा आपले जॉईंट्स जे असतात हे लूज होऊन पुढे मागे सरकायला लागतात आणि याचा परिणाम म्हणजे मणक्यातल्या नसेवर व्हायला लागतो.
परत नस दबून मग बाकी तीव्र स्वरूपाच्या पायामध्ये हातामध्ये वेदना वगैरे ह्या सुरू व्हायला लागतं त्याच्यामध्ये. चौथा आजारमध्ये आम्ही मणक्यांमध्ये इन्फेक्शनसुद्धा खूप कॉमनली बघतो. आपल्याला छातीच्या टी बीबद्दल माहिती असतं, तसेच हाडांचा टी बीसुद्धा असतो आणि याच्यामध्ये मणक्यामध्ये टी बी हा खूप जास्त कॉमनली आम्ही पाहतो. त्या व्यतिरिक्त मणक्यामध्ये ट्युमरसुद्धा आम्ही खूप कॉमनली पाहतो. तर हे प्रामुख्याने आढळणारे हे मणक्यातली आजार आहेत. एखादा मणक्याचा किंवा पाया दुखण्यावरनं हातावरनं एक रुग्ण आला तर मग तुम्ही कसं ठरवता कुठला आजार आहे, आणि मग ह्या सगळ्या याच्यामध्ये गोळ्या औषधांनी होतं की काही पेशंटमध्ये शस्त्रक्रिया करावी लागते? सो डिपेंडिंग अपॉन द कंप्लेंट, जर मानेमध्ये कुठे प्रॉब्लेम असेल नस दबल्याचा, तर रुग्णाच्या प्रमुख तक्रारी ह्या मानदुखीसोबत हातामध्ये वेदना वगैरे असतात. आणि हेच जर कमरेच्या बाबतीमध्ये झालं तर कंबरदुखीसोबत पायामध्ये वेदनाच्या तक्रारी असतात. तर त्यानुसार आम्ही रिलिव्हंट तपासण्या करून रुग्णाचं निदान लावतो. त्रास झाला म्हणजे प्रत्येकालाच ऑपरेशन करायची गरज पडते असं नाही. ऑलमोस्ट 90% जे आजार असतात मणक्याशी संबंधित हे विदाऊट शस्त्रक्रिया, विदाऊट ऑपरेशन बरे व्हायला लागतात. त्याच्यामुळे आपल्याला मनामध्ये भीती असते किंवा डॉक्टरकडे गेलं की डॉक्टर ऑपरेशनच सांगेल, तर ती भीती एक तर प्रामुख्याने याच्यामध्ये काढणं गरजेचं आहे. 90% आजार हे सुरुवातीच्या स्टेजमध्ये जर योग्य वेळेत डायग्नोज झाले, निदान लागलं, तर हे विदाऊट शस्त्रक्रिया, औषधोपचार आणि त्यानंतर फिजिओथेरपी यांनी चांगल्या पद्धतीने बरे व्हायला लागतात. त्यामुळे अर्ली डायग्नोसिस याच्यामध्ये फार महत्त्वाचं असतं. रुग्णांना माझा हाच सल्ला राहील की जेव्हाही त्रास होत असेल तर तो त्रास अंगावर न काढता जवळच्या डॉक्टरांशी संपर्क करून रिलिव्हंट तपासणी करून त्याचं डायग्नोसिस करावं. नक्कीच, म्हणजे शस्त्रक्रियेला जाण्याच्या अगोदरच्या वेळात तुम्ही डॉक्टरांकडे आलं पाहिजे. बरोबर, एकदम बरोबर. तर त्या या सरांना आपण शस्त्रक्रिये संदर्भात काही प्रश्न विचारणार आहोत की त्या शस्त्रक्रिये संदर्भात खूप गैरसमज आहे त्यावरती मी येणार आहे. पण त्याच्या अगोदर ती मला परत मालपाणी सरांकडे यायचं आहे की असंच जर सरांनी जसं सांगितलं मणक्याचे आजार, तसं गुडघेदुखीचं जे आजार आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे आणि तुम्ही त्याबद्दल तुमचं प्रावीण्य आहे जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये, की ह्या सगळ्या याच्याकडं जे आहे गुडघेदुखीचं काय कारण आहे आणि त्याचं निदान कसं होतं? गुडघेदुखी बेसिकली गुडघ्याचा सांधा हा 3 हाडांनी तयार होतो. मांडीचा हाड, पायाचं हाड आणि समोरची वाटी. याच्यामध्ये आपल्याला चालताना नॉर्मली गुडघा दुखू नये याच्यासाठी आपल्याला एक आवरण दिलेलं आहे ज्याला आपण कार्टिलेज असं म्हणतो. हा कार्टिलेजचं आवरण काही पेशंट्समध्ये वयोमानाने झिजायला लागतो, ज्याला आपण आमच्या भाषेमध्ये आर्थरायटिस असं म्हणतो. तर ह्या आर्थरायटिसमुळं हळूहळू सुरुवातीला चालताना त्रास होतो. सुरुवातीला माणूस 1.5-2 किलोमीटर 3 किलोमीटर चालू शकतो. जसं जसं कार्टिलेज वेअर अँड टेअर व्हायला लागते तसं हा चालण्याचा डिस्टन्स कमी कमी होत जातो. आणि जसं कमी होतो त्याच पद्धतीने बघायला गेलं तर पेशंटला बाकसुद्धा यायला लागतो गुडघ्यांना, आणि ह्या बाकमुळे अजून त्यांची चालायची स्पीड कमी होते, वेदना वाढायला लागतात आणि दिवसेंदिवस बाक वाढत जातो. याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हणतो. हा एक महत्त्वाचा आजार आहे गुडघ्यांमध्ये. हा खूप कॉमनली बघायला मिळतो आपल्याला. आणि दुसरं, यंग पेशंट्समध्ये हा आजार तेवढा कॉमन नाही आहे. यंग पेशंट्समध्ये जसं मुंडे सरांनी सांगितलं, कधी गुडघ्याला मार लागला किंवा कधी काही इंजुरी झाली तर अशा वेळेला गुडघ्यांमध्ये जी गादी असते किंवा जे लिगामेंट्स असतात ते फाटू शकतात आणि त्यांचा तो आजार हा वेगळा आहे, ज्याच्यामध्ये त्यांना मेनली इन्स्टॅबिलिटी नावाचा प्रकार येतो, ज्याच्यामध्ये गुडघा लपकण्यासारखं वाटणे, पडायची भीती वाटणे, हा सगळा प्रकार होतो. तर या सगळ्या संदर्भात मुंडे सरांकडे मला यायचं आहे की मग या संदर्भात पुढच्या उपचारांकडे कसं बघितलं जातं? एक आर्थोस्कोपी केली जाते, त्या आर्थोस्कोपीचा वारंवार उल्लेख होत असतो अशा उपचारांमध्ये, ती काय असते? नी आर्थ्रोस्कोपी किंवा गुडघ्यामधली आर्थ्रोस्कोपी म्हणजे आपण एक छोटीशी दुर्बीण एका छोट्याशा इन्सिजनद्वारे आपण गुडघ्यामध्ये टाकत असतो, ज्याला आपण आर्थ्रोस्कोप म्हणतो. त्याद्वारे आपण गुडघ्याच्या आतमधल्या भागाचा आणि जॉईंटचा आतमधला आपण निरीक्षण करत असतो. ही प्रामुख्याने प्रणाली निदान आणि उपचारासाठी दोन्हीसाठी वापरली जाते. तर त्यामध्ये गुडघ्याच्या मधल्या ज्या गाद्या आहेत, ज्यांना जर मार लागलेला असेल, त्या फाटलेल्या असतील किंवा जी लिगामेंट आहेत जर ती तुटलेली असतील तर त्यांना रिपेअर करणं किंवा ती गादी जी फाटलेली आहे त्याला परत बसवून देणं, तर ह्या गोष्टीसाठी आणि स्पोर्ट्स इंजुरीसाठी याचा प्रामुख्याने वापर केला जातो. सर हे सगळं निदान झालं, सगळं ठरलं की मग आता कसं ठरलं आता की आता जॉईंट रिप्लेसमेंट हाच पर्याय आहे, आणि मग ती शस्त्रक्रिया कशी असते आणि त्याच्यामध्ये काही धोका असतो का? नी ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे वयोमानानं होणारी गुडघ्याची झीज, याचं सुरुवातीला आपण जे निदान आहे ते युजली फक्त सिम्पल एक्सरेनी करता येतो. आपण उभा राहून एक्सरे करतो, ज्याच्यामध्ये गुडघ्याचा कार्टिलेज किती खराब झालेला आहे, जॉईंटमधली जागा किती कमी झालेली आहे, गुडघ्याला किती बाक आलेला आहे, हे सगळं त्याच्यावरनं कळतं. आणि तो निदान झाल्याच्या नंतर ज्यांना ग्रेड 3 ग्रेड 4 ऑस्टिओआर्थरायटिस आहे त्यांना सांधे प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया आम्ही जनरली ॲडवाईज करतो, कारण की ह्या स्टेजला बऱ्याचदा व्यायाम किंवा औषध गोळ्यांनी फार काही फरक पडत नाही, वेदना सुरूच असतात. अशा वेळेला आम्ही नी रिप्लेसमेंट सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सांगतो, ज्यामध्ये मेनली आपण गुडघ्याच्या सांध्यामध्ये
एक मेटलचं आवरण बसवतो. मांडीच्या खालचा भाग आणि पायाचा वरचा भाग ज्याच्याने हा सांधा तयार होतो, तिथं जिथं कार्टिलेज असते तो खराब झालेला कार्टिलेज आपण एका विशिष्ट पद्धतीने तो काढतो. दोन्हीकडचा कार्टिलेजचं आवरण आणि मधल्या गाद्या ज्या फाटलेल्या आहेत त्याही काढल्या जातात आणि तुमच्या शेपचा, तुमच्या साईजचा नवीन सांधा मेटलचा ज्यामध्ये बसवला जातो. ह्याच वेळेला तुम्हाला जो बाक आलेला आहे तो बाकसुद्धा सरळ केला जातो, ज्याच्यामुळे ऑपरेशननंतर चालताना न दुखता चालता यावं, वेदनाविरहित आपल्याला बऱ्यापैकी डिस्टन्स चालता यावं, डे टू डे ॲक्टिव्हिटी स्वतःच्या करता याव्यात, यासाठी हे ऑपरेशन करता येतं. याच्यानंतर या गुडघ्याची शस्त्रक्रिया केल्यानंतर हिप रिप्लेसमेंट केल्यानंतर किती दिवसांनी रुग्ण चालू शकतो किंवा त्याला त्याच्या शस्त्रक्रिया केल्यानंतर दैनंदिन कामं करायला अंदाजे किती दिवस लागतात? कारण ऑपरेशन म्हटल्यावर असं वाटतं की 2-3 महिने रेस्ट आहे, मग सगळे कामं थांबतात, असं कसं बघता? नाही, तसं बिलकुलच नाही आहे. सांधे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केल्यानंतर माणूस एक 24 तासानंतर वॉकरच्या सहारे नियमितपणे चालू शकतो. एक 3 ते 4 आठवड्याच्या काळानंतर विदाऊट एनी सपोर्ट, कुठलाही सपोर्ट न घेता माणूस दैनंदिन कामं करू शकतो. सर, मला विवेक देशमुख सरांकडे यायचं आहे या शस्त्रक्रिया. जसे याच्याप्रमाणे मणक्याच्या ज्या शस्त्रक्रिया आहेत, वेगवेगळे जे ऑपरेशन्स आहेत, त्याच्याबद्दल खूप गैरसमज आहे. तर ते सगळ्यात पहिलं तर ते त्या शस्त्रक्रियांकडं असं बघितलं जातं की कायम साधूपण येऊ शकतं, पॅरालिसिस होऊ शकतात आणि त्या ऑपरेशननंतर माणूस निकामी होऊ शकतो किंवा त्याची जी आहे खूप झीज होते, अशा सगळ्या आहेत. त्याबद्दल काय सांगाल? आणि ही जी शस्त्रक्रिया आहे मणक्याच्या सगळ्यानंतर, तर त्यानंतर रुग्णाला किती दिवस लागतं बरं होण्यासाठी? फार छान प्रश्न विचारला. म्हणजे आम्ही जेव्हाही सगळे प्रयत्न करून सुद्धा रुग्णाच्या वेदना जर सुरूच राहतील, तर मग अशा केसमध्येच आम्ही ऑपरेशनचा सल्ला देत असतो. आणि जेव्हाही आम्ही ऑपरेशन सजेस्ट करतो कुणालाही, तर त्यांचा पहिला प्रश्न असतो की पॅरालिसिस होईल का. ही भीती पूर्वीच्या काळी नक्कीच होती, पण आजकालच्या नवीन टेक्नॉलॉजी जसं की सर्जिकल मायक्रोस्कोप किंवा न्यूरो मॉनिटरिंग याच्या साहाय्याने ही भीती जी आहे ही अत्यंत निग्लिजिबल किंवा नगण्य होऊन गेलेली आहे. म्हणजे मानेच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर ही भीती 0.1% म्हणजे लेस दॅन 10,000 एखाद्या पेशंटमध्ये सुद्धा ही भीती म्हणजे कमी आहे हा चान्स. आणि कमरेबाबतीत हे ऑलमोस्ट निग्लिजिबल किंवा झिरोच म्हणेल मी. युजली काय होतं, सर्जिकल मायक्रोस्कोपमध्ये जेव्हा आम्ही ऑपरेशन करतो मायक्रोस्कोपिकली, त्यावेळेस रुग्णांच्या नसा ज्या असतात ना, ह्या कित्येक पटीने मोठ्या झालेल्या असतात. आम्ही जेव्हा बघतो तर त्यांचा साईज किंवा त्यांचा आकार खूप मोठा दिसत असतो. त्यामुळे प्रॅक्टिकली त्यांना इंजुरी होण्याचा चान्स हा खूप नगण्य होऊन जातो. न्यूरो मॉनिटरिंग नावाचा एक प्रकार असतो, ज्यामध्ये जेव्हा पेशंटला आम्ही भूल देतो, स्पेसिफिकली मानेचे ऑपरेशन्स करताना किंवा पाठीचे ऑपरेशन्स करताना, त्यावेळेस रुग्णाच्या हातापायाला आम्ही इलेक्ट्रोड्स लावतो. जसं आपण छातीच्या ECG काढत असतो त्याचप्रकारे कंटिन्युअसली त्या रुग्णांच्या नसांचा एक ग्राफ तिथे आम्हाला ऑपरेशन थिएटरमध्ये मिळत असतो. आणि हा ग्राफसाठी रिडिंगसाठी एक स्पेसिफिक पर्सनसुद्धा त्याच्यासाठी अपॉइंट असतो. चुकूनही आमच्या साईडनी जेव्हा रुग्णाच्या नसेवर जास्त प्रेशर पडत असतं त्यावेळेस तो आम्हाला इंडिकेट करतो किंवा प्रेशर थोडंसं जास्त होतं आहे, पण त्या क्षणी आम्ही ते प्रेशर किंवा नसांवरचा दाब जो असतो हा कमी करून पुढचं डॅमेज होण्यापासून टाळत असतो. त्यामुळे ह्या आधुनिक ॲडव्हान्सेसमुळे मणक्याच्या ऑपरेशन्सनंतर पॅरालिसिस होण्याचा चान्स जो आहे हा खूप कमी होऊन गेलेला आहे. ह्या शस्त्रक्रिया जसं आत्ताच मी सांगितलं की मायक्रोस्कोपिकली आम्ही करतो, त्याच्यामुळे बेड रेस्ट प्रॅक्टिकली आजकाल याची गरज पडत नाही. ऑपरेशन युजली सकाळी झालं की पेशंट संध्याकाळी चालणं फिरणं सुरू होऊन जातं. नेक्स्ट डेज पेशंटकडनं आम्ही पायऱ्या चढणं उतरणं म्हणजे त्याच्या रुटीन ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याची प्रॅक्टिस करून घेतो आणि डिस्चार्ज होऊन जातो. साधारणतः 2 आठवड्यानंतर पेशंट आपल्या मॅक्झिमम ॲक्टिव्हिटी परत रिझ्यूम करू शकतो. त्यामुळे ह्या एवढ्या शस्त्रक्रिया आजकाल फास्ट झालेल्या आहेत. जे जुन्या काळी जसं महिने याच्यामध्ये रेस्ट करावं लागायची, तर तसे आता आजकाल गरज राहिलेली नाही आहे. त्याला जोडून हा प्रश्न आहे की साधारणतः जे ग्रामीण भागातले रुग्ण असतात, तो एकतर तिला जनरल प्रॅक्टिशनर, मग आर्थो आणि मग तुमच्यापर्यंत त्याला खूप वेळ होतो प्रोसेसमध्ये. तर आल्यानंतर परत त्यांचं काउन्सिलिंग करणं की शस्त्रक्रिया आहे, हे खूप जिकिरीचं काम आहे. कसं अनुभव आहे सगळा? हो, जेव्हा ही शस्त्रक्रिया सांगतो रुग्णाच्या मनात पहिला कन्सर्न हा भीतीबद्दल असतो शस्त्रक्रियेची. तर ही भीती दूर करणं हे आमचं काम आहे. साहजिकच आहे, भीतीमुळेच पेशंट्स दुखणे अंगावर काढतात आणि कधी याच्यामुळे उद्भवणारे कॉम्प्लिकेशन्स अजून वाढून घेतात. तसं माण्याच्या बाबतीमध्ये जर नस जास्त दिवस दबलेली राहिली तर ती नस आतल्या बाजूने कमजोर पडते, ज्याला आम्ही न्यूरोनल इस्चिमिया म्हणतो. आणि अशी परिस्थितीमध्ये रुग्णांना जी भीती असते ऑपरेशन नंतरची पॅरालिसिसची, ती भीती ऑलरेडी त्यांच्यामध्ये येऊन जाते. म्हणजे शरीरामध्ये पॅरालिसिस स्वतःच नॅचरलीच व्हायला लागतो. हा जर पॅरालिसिस एकदा रुग्णामध्ये आला ऑपरेशन आपण टाळून भीती खातर, तर मग तो पॅरालिसिस शस्त्रक्रियेनंतर सुद्धा रिकवर होत नसतो. त्यामुळे भीती याच्यामध्ये अनाठाई ठेवणं एकदम चुकीचं आहे. मी नेहमीच सांगतो की बाबा हे दुखणे अंगावर काढणं हे योग्य नाही. वेळेत त्याचं निदान होऊन त्याची सुरुवातीलाच ट्रीटमेंट जर केली आपण, तर 90% आपण ऑपरेशन टाळू शकतो.
पण ज्या 10% लोकांना गरज पडतेच त्या लोकांनी ते नक्कीच केलेलं चांगलं. नक्कीच हा एक मोठा सल्ला आहे सगळ्यात पहिलं, की भीती जी आहे खरं नाही ती बघायला मिळते सगळीकडे, त्या भीतीवरती आपण हे केलं पाहिजे. आणि त्यानंतर सर मी परत मणक्याच्या 2 प्रश्नांसह समारोपाकडे येणार आहे किंवा तुमच्या काही केसेसबद्दलही जाणून घेणार आहे, तुमचे काही जे चांगले अनुभव आहे त्याबद्दलही. मला परत हिप रिप्लेसमेंटकडे यायचं आहे की ही जी शस्त्रक्रिया तुम्ही कुठल्या वयाच्या रुग्णांवरती आपण करू शकतो आणि आतापर्यंतचा पेशंटचा जो अनुभव आहे तो कसा आहे? हिप रिप्लेसमेंट म्हणजे खुव्याचा सांधा हा ऑल टुगेदर गुडघ्याच्या सांध्यापेक्षा वेगळा आहे. गुडघ्याचे आजार हे आर्थरायटिस जो प्रकार आहे, रिप्लेसमेंट काय आहे ते तर गुडघ्याचा जो आर्थरायटिस आहे तो एल्डरली लोकांमध्ये होतो, पण खुब्याचा जो आजार आहे हा बऱ्याचदा यंग पेशंट्समध्ये बघायला मिळतो. खुब्याचा हा जो सांधा आहे हा या मॉडेलमध्ये दाखवल्याप्रमाणे मनका जिथे संपतो तिथे खाली दोन्ही साईडला आपल्याला खुबे आहेत. खुब्याचा हा जो सांधा आहे हा बॉल आणि सॉकेटचा सांधा आहे. इकडे सॉकेट आहे, इथे बॉल आहे. तर बऱ्याचदा ह्या बॉलचा रक्तप्रवाह बंद होणे हा सगळ्यात कॉमन आजार आहे, ज्याला आम्ही AVN असं म्हणतो, अवॅस्क्युलर नेक्रोसिस. तर हा अवॅस्क्युलर नेक्रोसिसचं प्रमाण आधी पुस्तकानुसार जर का गेलं तर मेनली अल्कोहोल, स्टिरॉइड ह्या कारणामुळे व्हायचा, पण आता कोविड नंतर सुद्धा याचा प्रमाण बऱ्याचपैकी बघायला मिळतोय. आणि त्यातल्या त्यात यंग पेशंट्स खूप जास्त आहेत ज्यामध्ये AVN बघायला मिळतोय. आणि म्हणून आता कोविड नंतर हिप रिप्लेसमेंटचा जो प्रमाण आहे तो बऱ्यापैकी वाढलेला आहे. बेसिकली ह्या AVNमध्ये तुमच्या बॉलचा रक्तप्रवाह बंद झाल्यामुळे त्याचा कार्टिलेज, जसं गुडघ्याचा कार्टिलेज खराब होतो तसं खुब्यामध्ये त्या बॉलचा कार्टिलेज खराब व्हायला लागतो. त्याच्यामुळे मग सॉकेटही खराब व्हायला लागते आणि मग खुब्यामध्ये म्हणजे मेनली जांघेमध्ये दुखणं सुरू होते. माणूस लंगडायला लागतो, चालताना वेदना व्हायला लागतात, प्रत्येक पावलाला दुखायला लागते, पायाच्या खुब्याच्या मुवमेंट्स रेस्ट्रिक्ट व्हायला लागतात. अशा पेशंट्समध्ये मग आम्ही एक्सरे आणि MRI करून त्याचं डायग्नोसिस निदान कन्फर्म करतो की हे अवॅस्क्युलर नेक्रोसिस आहे म्हणून, आणि मग त्याला जनरली हिप रिप्लेसमेंटचं ऑपरेशन सजेस्ट केलं जातं. तर साधारणतः वय आता असं राहिलं नाही, त्याचं वय राहिलेलं नाही आहे आता. म्हणजे माझ्या याच्यामध्ये मी यंगेस्ट पेशंट 18 वर्षाची मुलगी केलेली आहे, आपल्या इथे औरंगाबादचीच आहे ती. तर तिचं मी हिप रिप्लेसमेंट केलेलं आहे कारण की तिला ऑलमोस्ट ग्रेड 3 ते ग्रेड 4 AVN झालेला होता. बरोबर. तर मुंडे सरांकडे मला यायचं आहे, आपण गुडघा आणि सांधेरोपणाबद्दल बोलू. बाकीच्या अजून कुठल्या जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये जे आहेत की जे आजार प्रामुख्याने समोर येत आहेत आणि तुम्ही कशा केसेस बघताय? गुडघा आणि खुब्याचं प्रत्यारोपण सोडलं तर एल्बो रिप्लेसमेंट आणि शोल्डर रिप्लेसमेंट हे 2 गोष्टी सध्या बऱ्याच प्रमाणात वाढत आहेत. बेसिकली बऱ्याच वेळा बऱ्याच रुग्णांना म्हातारपणी हात वर करायला बऱ्याच वेळी प्रॉब्लेम येत असतो. ते बेसिकली होतं ते रोटेटर कप, म्हणजे हात वर करण्यासाठी ज्या 4 मांसपेशी असतात त्या जर फाटलेल्या असतील तर अशा वेळी रोटेटर कप आर्थ्रोपॅथी नावाचा एक प्रकार येतो. तर त्यामध्ये आपल्याला खांद्याचं म्हणजे शोल्डर जॉईंट रिप्लेसमेंट हे रिकमेंडेड आहे. त्यासोबतच जर आपल्याला एल्बोचा TB झालेला असेल किंवा खांद्याचा TB झालेला असेल तर अशा वेळी आपण शोल्डर किंवा एल्बो रिप्लेसमेंट ह्या पर्यायाकडे जात असतो. मला तिघांकडेही आता एका वेगळ्याचं, आपण तुम्ही सगळे डॉक्टर झाल्यावरती प्रत्येकाला एक सगळे लोक डॉक्टरांना दुसरा देव म्हणतात की अशा काही केसेस तर हजारो असतात ज्या की इतक्या केल्या जातात, पण अशी एक केस बाबा ही माझ्यासाठी चॅलेंजिंग होती किंवा टीमसाठी चॅलेंजिंग होती आणि आम्हालाही करता आलं आणि याच्यात एक मोठा आनंद मिळाला, असं एक केस काय सांगाल मुंडे सर? माझ्याकडे आता 2-3 महिन्यापूर्वी केलेली एक केस आहे. एक 35 वर्षाचा माणूस होता, तर त्याचा गुडघा इन्फेक्शनमुळे पूर्णपणे खराब झालेला होता. बऱ्याच वेळा 7 ते 8 वेळा त्याचं ऑपरेशन झालेलं होतं. बेसिकली पेशंट होता बीड माजलगाव साईडचा, तिथपासून ते पुण्यापर्यंत बऱ्याच जागी त्यानं शस्त्रक्रिया केल्या होत्या आणि 35 वर्ष असताना सुद्धा त्याला बिलकुल चालता येत नव्हतं, गुडघा बिलकुल वाकत नव्हता. तर अशा पेशंटमध्ये पूर्णपणे जॉईंट रिप्लेसमेंटची सर्जरी करून तो आता एकदम नॉर्मल आयुष्य जगतोय. ही खूप चॅलेंजिंग शस्त्रक्रिया होती कारण मल्टिपल इन्सिजन्स होते आधीचे, त्यामधलं आतमधलं ते काढणं आणि त्यामध्ये त्यासाठी स्पेसिफिक जो इम्प्लांट आम्हाला बसवायचा होता तर त्यासाठी सर्जरीचा ड्युरेशन असेल, पेशंटचा रक्तस्राव असेल आणि सर्जरीनंतर होणाऱ्या इन्फेक्शनची भीती असेल, तर या सगळ्या गोष्टींना डावलून आपल्याला सर्जरी करून पेशंटला नॉर्मल आयुष्य जगण्यासाठी प्रवृत्त करणं हे खूप महत्त्वाचं होतं. आणि ही एक यशस्वी केस माझ्या प्रॅक्टिसमध्ये अशा रिसेंट काळात झालेली आहे. देशमुख सर, मी पेशंट आडवा झोपत ऑनलाईन चालत गेला, अशा खूप केसेस? येस, एकदम बरोबर. म्हणजे गेल्या 6 महिन्यामधलीच गेल्या ह्या 6 महिन्यामध्येच आम्ही अशा 3 रुग्णांच्या स्पेसिफिकली सर्जरी केल्यात. रुग्णांमध्ये एक ऑसिफाईड लिगामेंटम फ्लेवम नावाचा प्रकार असतो. ह्याच्यामध्ये मणक्यातनं जी नस गेलेली असते ह्या नसेच्या आजूबाजूला एक्स्ट्रा हाड तयार व्हायला लागतं. एक स्नायू असतो, या स्नायूचं रूपांतर हाडामध्ये ॲक्च्युली व्हायला लागतं कॅल्शियम डिपॉझिट झाल्यामुळे.
तर युजली आम्ही जेव्हा हे केसेस बघतो तर फार झालं 2 किंवा 3 मणक्यांमध्ये हे ऑसिफाईड लिगामेंटम किंवा जी नस दबणं म्हणतो आपण, हे कॉमनली पाहतो. पण असा एक पेशंट होता ज्याच्यामध्ये जवळजवळ साधारण 18 ते 20 ठिकाणी नस दबलेली होती, मानेमध्ये, पाठीमध्ये आणि कमरेमध्ये, तिन्ही ठिकाणी. मग 18 ते 20 ठिकाणी जी नस दबलेली आहे ही, याचं प्रमाण खूप जास्त झालं होतं. त्यामुळे पेशंट ॲक्च्युली पॅरालिसिस होऊन आमच्याकडे आला होता, स्ट्रेचरवर झोपून आला होता. आता ह्याच्यामध्ये सर्जरी करून पेशंट्सला परत रिकवर करणं हे मोठं चॅलेंज असतं. आणि मणके जसं सांगितलं मी, 2 ते 3 मणक्यांमध्ये ऑपरेशन करणं हे ठीक आहे, हा थोडासा इझी टास्क होऊन जातो. पण एकाच सोबत 18 ते 20 मणक्यांचं ऑपरेशन करणं म्हणजे ही थोडीशी कॉम्प्लिकेटेड सर्जरी होऊन जाते. पण तरी आमच्या टीमनी ही सर्जरी गेल्या 6 महिन्यामध्ये अशा 3 केसेसमध्ये सर्जरी केली. आणि हा पेशंट जो आहे न्यूरो मॉनिटरिंग आणि मायक्रोस्कोपच्या सहाय्यामुळे त्याच्या पॅरालिसिसमधनं सुद्धा बऱ्यापैकी रिकवर झाला आहे आणि आज तो स्वतःच्या पायावर चालत आलेला आहे. असे 3 पेशंट्स आमच्याकडे आहेत जे झोपून स्ट्रेचरवर आले होते पण आता चालत आहेत. मालपाणी सर, रिसेंटली आम्ही एक यंग पेशंट ऑपरेट केला. अराऊंड 27-28 वर्षाचा मेल पेशंट होता. यंग ॲक्टिव्ह, बट ॲक्टिव्ह म्हणेन मी कारण की त्याला ॲक्टिव्ह व्हायचं होतं, पण त्याला अशा एका आजाराने ग्रासलेलं होतं ज्याच्यामुळं त्याला त्याच्या डे टू डे ॲक्टिव्हिटी करणंसुद्धा अवघड झालं होतं, ज्याला आम्ही अंकायलोजिंग स्पॉन्डिलायटिस नावाचा प्रकार म्हणतो, ज्याच्यामध्ये मणके सुद्धा एक दुसऱ्याला चिकटून जातात. जसं सरांनी सांगितलं, मणक्यामध्ये मोबिलिटी असते, आपण जे मोबाईल होतो पुढे वागतो ते कशामुळे, तर मणक्यांमुळे. तर ते मणकेसुद्धा एक दुसऱ्याला चिकटून जातात आणि बऱ्याचदा काही मेजर सांधेसुद्धा पूर्ण एक दुसऱ्याला चिकटून जातात. देर इज नो मुवमेंट. तर त्यामध्ये त्या पेशंटला दोन्ही खुब्यांमध्ये त्या आजाराने पूर्ण आर्थरायटिस झालेला होता. देअर वॉज नो मुवमेंट ॲट ऑल, म्हणजे एक जॉग ऑफ मुवमेंटसुद्धा नव्हती. तो एका त्या ज्याला आम्ही बांबू स्पाईन म्हणतो, तो एक उभी काठी कशी असते त्याप्रमाणे तो चालायचा. देर इज नो मुवमेंट हिअर अँड देअर. तो फक्त असा रोबोटसारखा चालायचा. अशा पेशंटला आम्ही स्टेज वाईज त्याचे हिप रिप्लेसमेंट केले, पहिले एका साईडचं आणि एक 15 ते 20 दिवस थांबून दुसऱ्या साईडचं. आता आज तो, ज्याला फक्त बेड टू टॉयलेटसुद्धा बड्या मुश्किलीने जाता यायचं, आता तो त्याचे डे टू डे ॲक्टिव्हिटी नियमितपणे करतो. त्या बात आहे. या तिन्ही ज्या सरांनी काही ज्या सांगितल्या सक्सेस स्टोरी आहेत, त्यातनं नेहमी घडत असतात. पण ते आजारांना घाबरून न जाता आपण योग्य उपचार घेतला तर यातनं बाहेर येऊ शकतो. तिघांकडेही परत वापस येणार आहे आणि तिघांची जे स्पेशलिटी आहे त्यातनं रुग्णांना काय आव्हान केलं पाहिजे याबद्दल मी बोलणार आहे. सगळ्यात अगोदर ती देशमुख सर, की मणक्याचे आजार आहे ते होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे, किंवा त्याचा उपचारांसाठी जो रुग्णांचा वेळ कमी पाहिजे, किंवा आपण म्हणतो गोल्डन आवर, गोल्डन टाईम जो मिळावा रुग्णांना, त्यासाठी काय आव्हान कराल? तर प्रथमतः हा आजार होऊच नाही किंवा त्रास होऊच नाही याच्यासाठी काळजी घेणं गरजेचं असतं. प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. मग पाठीची जी दुखणी मी जे आत्ताच सांगितलं की ही आपल्या सिडेंटरी लाईफस्टाईलमुळे किंवा बैठ्या जीवन पद्धतीमुळे फार कॉमनली येत चालली. त्यामुळे ती जीवनशैली टाळता नाही येणं हे तर आजकाल स्वाभाविकच आहे की ऑफिस काम हे बसूनच करावं लागतं. पण या बसताना सुद्धा काही गोष्टींची आपण जर काळजी घेतली तर हे दुखणे कमी होतात. म्हणजे बसताना आमचा नेहमी सल्ला असतो की समोर वाकून न बसता पाठीचा कणा जो असतो हा सरळ ठेवून बसायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून खुर्चीला सपोर्टेड बसायचं. खुर्ची जर फार डीप असेल तर एखादी उशी वगैरे पाठीच्या कण्याला सपोर्ट म्हणून घ्यायची. तासन-तास कंटिन्यू न बसता अर्धा पाऊण तास झाला की 2-5 मिनटं उभं राहायचं, जेणेकरून कमरेवर किंवा मानेवर पडणारा जो दबाव असतो हा कमी होऊन जातो. आपला बऱ्याच वेळेस आपण कम्प्युटरवर बसून किंवा मोबाईलवर काम करतो मानेतनं वाकून, तर अशा वेळेस आपला मोबाईल हा थोडासा आपल्या आय लेवलला ठेवून किंवा आपला कम्प्युटरचा जो स्क्रीन असतो हा आपल्या आय लेवलला ठेवून काम करणं हा सगळ्यात चांगला प्रकार त्याच्यासाठी. याचबरोबर लाईफस्टाईल मॉडिफिकेशनसोबतच रेग्युलर एक्सरसाइज हा सुद्धा याच्यामध्ये महत्त्वाचा पार्ट असतो. रेग्युलर व्यायाम आणि मानेच्या, कमरेच्या, पाठीच्या स्नायूंना जर आपण बळकटी दिली तर ऑटोमॅटिकली हे मानेचे, कमरेचे दुखणे कमी व्हायला लागतात. मला वाटतं की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि एक्सरसाइज ह्यामुळे आपण हे दुखणे खूप चांगल्या पद्धतीने टाळू शकतो. आणि त्रास हे सगळं करून जरी उद्भवला तर त्यावेळेस अंगावर न काढता दुखणं, जवळच्या डॉक्टरांना कन्सल्ट करणं हा आमचा सल्ला असतो याच्यामध्ये. मुंडे सर, की ज्या बाकी त्या 3 सर्जरींबद्दल तुम्ही बोलत होतात की त्या सगळ्या टाळण्यासाठी किंवा हाडांची सगळीच दुखणे टाळण्यासाठी एक डॉक्टर म्हणून काय सांगाल? तसं देशमुख सरांनी सांगितलं की आपल्या लाईफस्टाईलमध्ये काही मॉडिफिकेशन्स नक्कीच केले पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं वजन नियंत्रित पण ठेवलं पाहिजे. जसं आपली ओबेसिटी वाढली, वजन वाढलं तसं प्रत्येक जॉईंटवर आणि सांध्यांवर येणारं प्रेशर वाढत असतं. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणं, नियमितपणे व्यायाम करणं, त्यासोबतच पोस्ट मेनोपॉझल ऑस्टिओपोरोसिस नावाचा एक प्रकार असतो. तर स्त्रियांमध्ये 45-50 नंतर तर त्यांना हॉर्मोन कमी झाल्यामुळे हाडं ठिसूळ व्हायला सुरू होतात. तर अशा वेळी कॅल्शियम, व्हिटॅमिन डीचे सप्लिमेंट्स असतील किंवा हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी असेल तर हे सगळं घेणं, हे सगळं घेतल्यामुळे सांधे आपले मजबूत राहतात आणि आपल्याला वेदनाविरहित आयुष्य काढता येईल. मालपाणी सर, सगळे व्यायामाबद्दल बोलतात, पण व्यायामामध्ये काही सांध्यांचे दुखणे झालेले बघितलेले आहे. संतुलित व्यायाम, योग आणि याबद्दल कसं सांगाल की काय एक्सरसाइजेसबद्दल?
एक्सरसाइजमध्ये आपल्याला सगळ्या जॉईंटसाठी आणि मणक्यांसाठी काही डेडिकेटेड एक्सरसाइजेस आहेत. आपल्या रुटीन एक्सरसाइज प्रोटोकॉलमध्ये यांना रुटीनमध्ये घेणे सो दॅट तो एक दुखणं आपल्याला बऱ्यापैकी नियंत्रित ठेवता येईल. आणि जसं आता आपण आधीच्या आजारांबद्दल बोललो तसं प्रिव्हेन्शन ऑफकोर्स बेटर दॅन क्युअर, बट काही आर्थरायटिस सारखे आजार आहेत ज्याला आपण काही करू शकत नाही. त्याच्यात काही मॉडिफायबल फॅक्टर्स आहेत जे आपण करू शकतो, जसं की व्यायाम, वजन नियंत्रित ठेवणे, डाएट व्यवस्थित करणे वगैरे. पण काही गोष्टी आहेत ज्या आपल्या हातात नाही आहेत. आपलं एज, आपलं जेंडर किंवा आपले जेनेटिक फॅक्टर्स याला आपण काही करू शकत नाहीत. तर म्हणून जे मॉडिफायबल फॅक्टर्स आहेत त्याला आपण मॉडिफाय करणे, जे नॉन मॉडिफायबल आहेत त्याला आपण काही करू शकत नाही. जर का ह्या नॉन मॉडिफायबल फॅक्टर्समुळं आपल्याला हे दुखणं आलंच आणि आपल्याला तो त्रास होतोय तर त्याला वेळोवेळी डॉक्टरांना दाखवून सांगितलेले इन्व्हेस्टिगेशन्स करून ॲटलिस्ट त्या आजाराची स्टेज काय आहे, की कुठे आहे, त्यानुसार आपण त्याच्यामध्ये काही ॲडिशनल गोष्टी करू शकतो. कधी कधी गुडघ्यामध्ये इंजेक्शन देणे, काही वेगळे व्यायाम करणे, ह्या सगळ्यांनी आपण ॲटलिस्ट तो आजार काही काळापुरता का होईना आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. नक्कीच आज जे आपल्याला सगळ्यात तिन्ही तज्ज्ञ डॉक्टरांनी सल्ला दिला आहे की सगळ्यात अगोदर तिथं आजार होऊ नये यासाठी काळजी घेतली पाहिजे. आणि दुसरा जर आजार झाला तर तो अंगावर न काढता लवकरचं निदान केलं पाहिजे, तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. मेडिकल हॉस्पिटलचे तिन्ही तज्ज्ञ डॉक्टर किंवा त्यांची सगळी ऑर्थोची टीम 24/7 मेडिकलमध्ये आहे. आणि या सगळ्या जे या संदर्भात जे रुग्ण आहेत, हाडांचे असतील, मणक्याचे असतील, यांनी तत्काळ आपल्या आजाराचं निदान करून पुढे उपचार घेतले पाहिजे. सर, आपण आलात, आमच्या सगळ्या प्रेक्षकांशी संवाद साधला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.